नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या मालकापूरमध्ये आलो आहे. प्रीतिसंगम जो हॉल आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात, त्या हॉलच्या पाठीमागे एक वस्ती आहे. काय नाव आहे या वस्तीचं? प्रीतिसंगम हॉलच्या पाठीमागं आपला घर आहे. त्याच्यात काय नाव तुमचं? युवराज भोसले. ओके. किती दिवसापासून ही परिस्थिती आहे इथे? हे आता मला वाटतं इथं चालू झाल्यापासून तसंच आहे. ते पाण्याचं काय वास भरपूर येते, गरीब मुलं वगैरे असल्यामुळे. मलकापूर नगर परिषदेचे कर्मचारी उचलण्यासाठी कधी येतात का? नाही आले. ते गाडी पण त्यांना सांगितलं की वल्ला कचरा आहे तो गाडीमध्ये टाका, तर ते मग त्यात गाडीच इथे येत नाही मलकापूरची. बर. मग त्यांना किती वेळा सांगायचं की गाडीत आले ते वल्ला कचरा आहे तो गाडीमध्ये टाका, तो जाईल. तो वास भरपूर येते इथं. भोसले यांची अशी तक्रार आहे की नगर परिषदेत याबाबत तक्रार देऊन देखील दखल घेण्यात आलेली नाही. परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे रोगराईला नक्कीच निमंत्रण आहे. सध्या आरोग्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात सध्या निर्माण झालेला आहे. तरी मलकापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबतीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर हाच कचऱ्याचा ढीग आहे तो त्रासदायी ठरणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा जो ढीग आहे तो उचलण्यात यावा व हा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी आता भोसले कुटुंबीय यांच्याकडून करण्यात येत आहे. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी.